तर जिंकण्यासाठी तब्बल जीतने के लिए 88 रन बनाने हैं। पहले बल्लेबाजी करते हुए कुल मिलाकर 87 रन बनाने हैं, जीतने के लिए 88 रन बनाने हैं। ज्यादा मुश्किल नहीं होगा। हमने देखा है इस मैच में कई सारे मुकाबले ऐसे हुए जहां पर 95, 90 या 100 रन चेस कर लिए हैं। ये कोई दिक्कत नहीं होगी दोनों ही बल्लेबाजों के लिए। हम एक तरफ देखा जाए तो अक्षय जगताप और दूसरी तरफ प्रवीण प्रवीण जरग, दोनों ही बल्लेबाज मैदान में जाते हुए गेंदबाज होंगे बाबा, यानी कि विनोद शिंदे अपना पहला ओवर डालेंगे। अपनी टीम को यहां पर एक शानदार शुरुआत करने के लिए तैयार होते हुए पहली गेंद, पावर प्ले का खेल चलता हुआ पहली गेंद डालने के लिए तैयार। इस बार पहली गेंद पर इस बार खेला गया, बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला गया। खिलाड़ी वहां पर होंगे लेकिन सिंगल मिलेगा और सिंगल के साथ अपने टीम का खाता खोला अक्षय ने। एक रन साथ खाता खोलता हुआ अपनी टीम का खाता खोला और अपना भी खुद का खाता खोला। अब ये प्रवीण एक ऐसे बल्लेबाज है, उनके ऊपर बड़ी जिम्मेदारी होगी। इस बार प्रवीण ने आते ही खेला गया गेंद को, गेंद हवा में गए और उनका क्या छूट गया। एक बड़ा जीवन दान मिलता हुआ गलती हो गई वहां पर। पहली गेंद पर मौका था डीप मिड की दिशा में, लेकिन सिंगल रन दौड़ के पूरा कर लिया। इस बार भी खेलने की कोशिश, सही ढंग से गेंद डाली। इस बार तेज तरह रफ्तार से गेंद डाली थी, इस बार गति में परिवर्तन किया और गेंद गई विकेटों के पीछे। डॉट के रूप में जाते हुए गेंद। इस बार खेला अक्षय ने, गेंद हवा में होंगे, खिलाड़ी काफी दूर होंगे और उन लो मैन स्टैंड में गेंद गिर जाएगी। सिंगल रन दौड़ के पूरा कर लिया। आगे 2 रन होने चाहिए थे लेकिन फिलहाल 1 रन मिलता हुआ। इथे मात्र हा चेंडू आणि चेंडूला मात्र या ठिकाणी लॉक केलं जातोय। चेंडू मात्र जातोय हा मैदानाच्या बाहेर, दणदण करीत हा चौकार सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी। धावसंख्या येते 7। षटक क्रमांक 1 मात्र मार्गस्थ झालेलं पाहायला मिळते। हा चेंडू सुंदर या ठिकाणी चेंडूला मात्र स्टिअर केला जातोय। चेंडू मात्र येतोय सीमारेच्या दिशेने, हा चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर। बॅक टू बॅक दुसरा चौकार, सुरेख फटका, 4 धावा मिळतात। दोन अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते। अठ्ठ्याऐंशी धावांचं लक्ष्य आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज अरंजय दोशी,
इथे मात्र पुलटा चेंडू आणि जेर पकडला जातोय. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. वंडर बॉय म्हणून तेड पाहिलं जातं. हा फलंदाज मात्र बाद होतोय आणि पहिला धक्का मात्र पाहायला मिळतोय निमसोड परी 11 या संघाला. नवीन फलंदाज संघनायक बाळा कोळी. आज मोठी जबाबदारी असणार आणि या जबाबदारीला मात्र कसं सामोरे जाणार हे सुद्धा पाहायचं आहे. मोठा सामना आहे आणि हा सामना मात्र परी 11 निमसोड या संघासाठी महत्वपूर्ण सामना आहे. धावसंख्या आहे ती तब्बल 11. 1 बाद 11. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती फटका खेळला जातोय आणि हा चेंडू मात्र जाणार सीमारेच्या पार चौकार. सुंदर फटका या ठिकाणी आपल्याला संघनायकाची जबाबदारी घेऊन या ठिकाणी फटकेबाजी करण्यासाठी उतरलेला हा बाळा कोळी आज मात्र काय करणार हे बघायचं आहे. यावेळेला टाकला जातोय चेंडू मात्र पंचाने वाईट चेंडू घोषित केला जातोय. अतिशय ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू आणि सोयर चेंडू घोषित केला जातोय. एक अवांतर धाव मात्र पाहायला मिळते. यात्र मात्र पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू अचूक टप्प्यावरती सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी सुंदर या ठिकाणी चेंडू स्लॉट मध्ये चेंडू होता, रडार मध्ये चेंडू होता. कुठेतरी या चेंडू मध्ये थोडीशी गती कमी पाहायला मिळाली. अतिशय सुंदर असा हा गोलंदाज आहे अरंजय दोषी. चांगली गोलंदाजी करतो. धावसंख्या आहे ती तब्बल 16. यावेळेला मात्र पुन्हा फटका खेळला जातोय. एक धाव मात्र मिळणार. चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सुंदर एका हाताने चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव मात्र पाहायला मिळते आपल्याला. एका बाजूला प्रवीण चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. सामन्याचे सूत्र आपल्या हाती घेतोय. यावेळेला सुद्धा चेंडू सुंदर चेंडू हातात जातोय. खेचून खेळण्याचा प्रयत्न फुलरलेनचा हा चेंडू होता मात्र चेंडू मात्र मिस होतोय. ऑफसाइड आणि मिडल स्टिक वरचा हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. तब्बल पहिल्या षटकामध्ये आपल्याला 11 धावा पाहायला मात्र हे षटक मात्र चांगलं पाहायला मिळते. यावेळी मात्र सुंदर या ठिकाणी चेंडू स्टिअर केला जातो. या ठिकाणी बॅकवर पॉइंट झिडोक्यावरून चेंडूचा पाठलाग केला जातोय. 2 धावा मात्र मिळतात. धावसंख्या होता ही ती तब्बल 19.
धावसंख्या आहे ती 19. पॉवर प्लेच्या 2 षटकात जर विचार जर केला तर कुठेतरी या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, मात्र दुसरं षटक मात्र अतिशय चांगलं षटक मात्र पाहायला मिळालं. नक्कीच प्रवीण आणि बाळा कोळी यांच्यामध्ये थोडस या ठिकाणी तालमेल मात्र पाहायला मिळतोय. मात्र ज्या गतीने धावसंख्या बनवायची आहे कुठेतरी या संघाला मात्र मोठी फटकेबाजीची गरज आहे. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज होतोय राहुल पवार. इथे मात्र वाईट चेंडू पंचाने घोषित केला जातोय. एक अवांतर धाव पाहायला मिळते. तर नक्कीच या ठिकाणी एक धाव पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होत आहे ती 20. तब्बल 24 चेंडू आणि 68 धावांची गरज. एक मोठ्या निर्णायक षटकाची मात्र या संघाला अपेक्षा असेल. परी 11 संघाला. यावेळेला मात्र सुंदर फटका खेळला जातोय आणि हा चेंडू मात्र जातोय कव्हरच्या डोक्यावरून, पण मात्र इथं डेड बॉल पाहायला मिळतोय. विकेटच्या पाठीमागचा हा चेंडू. सुंदर चेंडू होता. काय आपला तो या ठिकाणी ड्राईव्ह मात्र पाहायला मिळाला होता. 24 चेंडू आणि 68 धावांची गरज. एक मोठं षटक मात्र या संघाला कमबॅक करून देऊ शकतं. यावेळी मात्र पुन्हा त्याच पत्तीचा फटका. सुंदर टायमिंग पाहायला मिळतंय आणि हा चेंडू जातोय मैदानाच्या बागेर. दमदार चौका. तर मात्र इथे पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. अशाच फटकेबाजीची गरज आहे. तर मात्र या ठिकाणी चौकार मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या होता येते तब्बल 24. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र वाईट चेंडू. अतिशय ऑफस्टिकच्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू होता. एका अवांतर धावेचा भर पडतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. मात्र चेंडू मात्र थोडस या ठिकाणी राऊंड विकेट या ठिकाणी मारा करत असताना राहुल पवार एका बाजूला. यावेळी मात्र पुन्हा चेंडू खेळला जातोय, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र मिळते. पुन्हा दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पटकवली जाते. 2 धावा मिळतात. तर अशाच फटकेबाजींची गरज मात्र ती परी 11 निमसोड संघाला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळले जात आहेत. अचूक टप्प्यावरती सुंदर या ठिकाणी भेदक मारा केला जातोय. मात्र कुठेतरी या ठिकाणी अकूट टप्प्याच्या चेंडूला मात्र या ठिकाणी सामोरं जावं लागतंय. सुंदर या ठिकाणी सजवलेलं क्षेत्ररक्षण. काय चेंडू फील्ड केला गेला होता. आपण पाहतोय अरंजय दोशी. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा हा वाईट चेंडू. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते या ऑफस्टिकच्या बाहेर. एक मोठी धावसंख्या उभारलेली आहे आणि या बल्लाढ्य
धावसंख्येचा पाठलाग करताना एक धावांचा मोठा डोंगर इथं उभारला जातो या, आणि हा धावांचा डोंगर कशा पद्धतीने सर केला जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. यावेळेला मात्र सुंदर फटका खेळला जातोय, सुंदर या ठिकाणी टायमिंग मिळते, एक दर्जेदार फटका या ठिकाणी खेळला जातोय, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, आणि हाही प्रयत्न सक्सेस होतो. या ठिकाणी धावसंख्या होत आहे ती तब्बल 30. धावसंख्या ही ती 30. षटक क्रमांक 3 मात्र प्रगतीपथावर. इथे मात्र बॅटची काळा घेतली जाते, क्षेत्ररक्षक असले तर इथे धाव मात्र मिळणार नाही. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज पुन्हा या ठिकाणी सज्ज होईल. इथे मात्र बाळानं मात्र या ठिकाणी पटका खेळला जातोय, आणि हा चेंडू मात्र पाग्याचा आहे, काय होतोय, आणि हाही जातोय मैदानाच्या बागेर. बाळा कोळीच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. यावेळेला सुद्धा खेळला जातोय चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही, फलंदाज मात्र बाद होतोय, आणि दुसरा धक्का मिळतोय तो परी 11 निमचोड या संघाला. धावसंख्या आहे ती तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय पुन्हा एकदा. आता मात्र या ठिकाणी या सामन्यामध्ये कुठंतरी या ठिकाणी थोडस उंबरडे संघ मात्र कमबॅक करतोय. उर्वरित 18 चेंडू आणि 52 धावांची गरज. 18 चेंडू 52 धावा, एक मोठं लक्ष आहे, आणि याचा पाठलाग मात्र कसा केला जाणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. एका बाजूला पाहतोय आपण प्रवीण जरा, गोलंदाज सज्ज होते पुन्हा अरंजय दोषी. यावेळी मात्र पहिला चेंडू हुक केला जातोय, चेंडू हवेमध्ये आहे, आणि हा मात्र जातोय मैदानाच्या बाहेर, कारण येतोय प्रवीण जरगच्या बॅट मधून दणदणीत सनसनाटी षटकार. काय सुरेख फटका खेळला गेला होता.
सुंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. चेंडू मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. नक्कीच या ठिकाणी चेंडू वाटलं होतं की ओव्हरपिच चेंडू असेल, मात्र चेंडू मात्र या ठिकाणी सुंदर चेंडू फुलर लेनचा चेंडू होता. इथे मात्र पुलटा चेंडू आणि प्रवीणच्या बॅट मधून पुन्हा दमदार जातोय 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 मैदानाच्या बाहेर षटकार. इथे मात्र कुठेतरी बॅट हा ये फटका सुरेख फटका आणि हा ये चेंडू सीमा रेषा पार चौकार येतोय. कारण इथं सूर सापडलेला आहे. सूर नवाध्याय येतील वादळे खेळतील तुफान, नाही भीती उसळत्या चेंडूंची. घालीन चेंडू वरती गाव चेंडू जाईल आर पार, होईल विजय तो माझ्या फलंदाजीचा. मात्र इथे मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 4 धावसंख्या घेते 53. 35 धावांची गरज. गोलंदाज मात्र सज्ज होतोय. आणि हा ही चेंडू पुन्हा या ठिकाणी खेचून खेळला जातोय. एक धाव मात्र मिळणार. क्षेत्ररक्षण या ठिकाणी आहे. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सांघिकरित्या या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पटकवली जाते. आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळते या ठिकाणी प्रवीणच्या बॅट मधून. काय या संघामध्ये मला आयकॉन खेळाडू म्हणून घेतलं जातं, या काय माझ्या या संघातलं मोल आहे, काय माझं योगदान आहे, हे मात्र इथं पटवून देतोय. गोलंदाज सज्ज. यावेळेला सुद्धा फटका खेळला जातोय. मात्र या ठिकाणी ते सिंगल गणली जाईल आणि एका सिंगलने मात्र धावसंख्या पुढे सरसवते आणि धावसंख्या होत आहे ती तब्बल 56. 12 चेंडू 32 धावा. एक चांगल्या गोलंदाज ज्यानं पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाज केली, हे षटक कुठेतरी थोडस महागडं षटक पाहायला मिळालं. बारा चेंडू 32 धावांची गरज.
तर मात्र जाऊया पुन्हा सामन्याकडे. काय रंगतदार स्थितीमध्ये सामना आलेला आहे. एक थोडस एक मोठ्या षटकाची गरज होती आणि मोठं षटक हे मात्र पाहायला मिळालं, ते म्हणजे परी 11 निमसोड संघासाठी. अतिशय चांगल्या पद्धतीने या संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवून ठेवलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला या संघाने सुद्धा भरपूर सामने जिंकलेले आहेत. तर गोलंदाजीमध्ये या ठिकाणी थोडासा बदल होतोय. सुंदर असा या ठिकाणी चेंडू, अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. ऑफस्टिकच्या बाहेर हाताळला गेलेला चेंडू. 11 चेंडू 32 धावांची गरज. इथे मात्र पुन्हा या ठिकाणी चेंडू खेळला जातोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक असणार आहे. एक धाव मात्र मिळणार आणि स्ट्राईकला मात्र आपण पुन्हा पाहणार. मात्र तानाजी घाडगे 2 चेंडू मध्ये एकच धाव मात्र पाहायला मिळते. काय गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला गणेश पवार यांच्याकडून. इथे मात्र फटका खेळला जातोय. सुरेख फटका टोलवला जातोय. चेंडू एक धाव पूर्ण केली जाते. मात्र प्रवीण मात्र या ठिकाणी सामन्याचे चित्र आपल्या हाती घेतोय. तर इथे मात्र या संघाला मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. ज्या पद्धतीने या ठिकाणी वेगवान वार घाते, मात्र इथं मात्र खरं गोलंदाजी या ठिकाणी दाद केली पाहिजे. काय गोलंदाजी गणेश करतो या ठिकाणी. सुंदर चेंडू हाताळले जात आहेत आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र बॅटची कडा घेतली जाते. चेंडू मात्र या ठिकाणी मिळायला मिळते आपल्याला वेगवान गतीने आणि हा चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. एसटीच्या मागे 4 धावेसाठी. प्रवीणच्या बाईट मधून आणखीन एक चौकार येतोय. इथे मात्र पुन्हा खेचून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. गोलंदाज मात्र सज्ज होतोय. यावेळेला सुंदराचा चेंडू टाकला जातो. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव मात्र या ठिकाणी मिळते आणि कुठेतरी या ठिकाणी थोडस पारड मात्र या ठिकाणी उंबाडे संघाचं जड मात्र पाहायला मिळते. काही सुंदर गोलंदाजी केलेली आहे. आपलातून गोलंदाजी केलेली आहे. एक टर्निंग पॉइंट षटक होऊ शकतं. निर्णायक षटक म्हणलं तरी चालेल या स्पर्धेतील किंवा या उंबाडे संघासाठी. उर्वरित 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. 6 चेंडू 25 धावा. नितेश पवार यांचं हार्दिक स्वागत. तर मात्र 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. एक अतितटीचा आणि रोमहर्षक सामना मात्र आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. एका बाजूला कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुहास मोरे
सचिन मोहिते मात्र या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. सुंदर असा या ठिकाणी हा सामना चालू झालेला आहे. या ठिकाणी मात्र नक्कीच या ठिकाणी परी 11 साठी या ठिकाणी थोडंसं महत्वपूर्ण षटक असणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं की 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असताना कुठंतरी या ठिकाणी गणेश पवारने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, सुंदर चेंडू हाताळले गेले आणि एवढे दिग्गज खेळाडूंना मात्र पुन्हा मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं. हा चेंडू पहिला चेंडू या ठिकाणी खेळला जातोय, मोठा फटका, एक धाव मात्र मिळते आणि एका धावेवरती या ठिकाणी समाधान. 5 चेंडू 24 धावा. इथे मात्र 4 षटकार पाहायला मिळणार का नाही. एका बाजूला पाहतोय तानाजी की त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, तेवढी जिद्द चिकाटी आहे. 5 चेंडू आणि 24 धावांची गरज, तर मात्र तेवढे दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. काही चेंडू हाताळला गेला होता. पाच चेंडू 24 धावा. इथे मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. अपील मात्र केलं गेलं होतं, मात्र हे थोडस पागच आहे. इथे मात्र बाद कोण होणार. तर आणखीन एक धक्का परी 11 निमसोड या संघासाठी. आणि इथे मात्र हा सुरेख फटका खेळला जातोय. हा चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर, षटकार. आणि इथे येतोय मात्र दीपक गाडगेच्या बॅट मधून षटकार. 3 चेंडू 18 धावांची गरज. परी 11 संघ निमसोड, तुमचा विश्वास आहे का या खेळाडूवर, बाळा गाडगेवर, दीपक गाडगेवरती? तर नक्कीच आहे. कुठंतरी 3 चेंडू 18 धावांची गरज. काय सुंदर सामना पाहायला मिळतो. एका बाजूला उंबरणे संघ, तर दुसऱ्या बाजूला परी 11 निमसोड संघ. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय. आणि ते मात्र सुंदर चेंडू, गती परिवर्तन केलेला चेंडू, आणि संघ मालक सचिन पवार मात्र अतिशय आनंद साजरा करत आहेत. 2 चेंडू 18 धावांची गरज. 2 चेंडू 18 धावा.
पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा निर्धाव चेंडू. हाही जातोय षटकार आणि येते मात्र 11 धाव्यानं पराभव होतोय तो म्हणजे परिवलन निमसोड संघाचा.